दिवंगत कामगार नेते कॉम्रेड एम.ए. पाटील जयंतीनिमित्त अभिवादन मेळावा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅज्युइटी लागू करणे, नियमित पेन्शन योजना लागू करणे, आजारपणाच्या रजा व सामाजिक सुरक्षा देणे तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर तीव्र आणि व्यापक लढा उभारण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या भव्य मेळाव्यात करण्यात आला। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ या संघटनेचा अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस सोबत संलग्नता समारंभात तसेच दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड एम.ए. पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन मेळावा शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर मुंबई नाका नाशिक येथे उत्साहात संपन्न झाला। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड ब्रिजपाल सिंग अध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघ हे होते। कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे कॉम्रेड सूर्यमणी गायकवाड, सरचिटणीस कॉम्रेड मिलिंद रानडे, राष्ट्रीय अध्यक्ष गौतम मोदी, राष्ट्रीय सचिव कॉम्रेड निलेश दातखिडे, कार्याध्यक्ष कॉम्रेड रश्मी माने, उपाध्यक्ष तसेच कॉम्रेड राजेश सिंग चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी आयटकचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड सुकुमार दामले, राष्ट्रीय सचिव कॉम्रेड बबली रावत, आयटक महाराष्ट्राचे सरचिटणीस कॉम्रेड श्यामजी काळे, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकचे अध्यक्ष कॉम्रेड दिलीप उटाणे, अंगणवाडी युनियन आयटकच्या राष्ट्रीय सरचिटणीस कॉम्रेड माधुरी क्षीरसागर तसेच आयटक महाराष्ट्राचे राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले यांनी उपस्थित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले। महात्मा फुले द्विजन्म शताब्दी निमित्ताने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर पासून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पुतळा मुंबई नाकापर्यंत रॅली काढण्यात आली व महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले। एनपीएस प्रतिनिधी निलेश शेकोकार, नाशिक। आज महाराष्ट्रातील मोठी संघटना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ आयटक संघटनेला संलग्न झाला। 16 जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविका आयटकच्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। त्याचं मनपूर्वक आयटक महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन करतो। आजच्या मेळाव्यामध्ये निर्धार करण्यात आला की येणाऱ्या काळामध्ये अंगणवाडीच्या ज्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत, शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा, म्हातारपणाची पेन्शन आणि ग्रॅज्युइटी यासाठीचा लढा येणाऱ्या काळात आम्ही तीव्र करू। येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावरती डिसेंबर महिन्यामध्ये भव्य असं नियोजन करून या महाराष्ट्रातील 3 लाख अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरण्याचा संघर्ष आयटक पुढे नेईल हा संकल्प आज या ठिकाणी केलेला आहे। आणि सर्व उपस्थित भगिनींचं, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि सेविकांचं मनपूर्वक आयटक महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन करतो। आणि आज आम्ही रॅली काढली आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना अभिवादन यासाठी केलं आहे की आमच्या प्रेरणास्थान आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणास्थान आहेत, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्थान आहेत। आणि ह्या 200 वर्ष महात्मा ज्योतिबा फुलेंना होत आहेत, त्यांची जयंतीचं वर्ष आहे। त्यांना अभिवादन करून आम्ही येणाऱ्या काळात ज्या पद्धतीने महिलांना शिक्षणासाठी महात्मा फुल्यांनी, सावित्रीबाई फुल्यांनी आपलं आयुष्य वेचलं, त्याच पद्धतीने आयटक संघटना लाल बावटा येणाऱ्या काळात महिलांचा आर्थिक शोषणाच्या विरोधात संघर्ष करण्याचा निर्धार महात्मा फुले यांना अभिवादन करताना आज आम्ही या ठिकाणी करत आहोत। धन्यवाद।